नमस्कार. युसेन प्रस्तुत उन्नत शेती समृद्ध शेतकरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, विदर्भातला शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करतो. मागील काही वर्षापासून आपण जर बघितलं तर वातावरणातील बदल, पाण्याची कमतरता, कीड व रोगांचा प्रादुर्भाव याच्यामुळे शेतकऱ्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळत नाही किंवा फायदा होत नाही. अशावेळी शेतकरी काय करतो की आपली जमीन विकून शहराकडे वळतो. मात्र हा एक पर्याय आहे का? त्यापेक्षा आपण पिकामध्ये समजा जर बदल केला आणि नाविन्यपूर्ण जर शेती केली तर नक्कीच आपल्याला भविष्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. आता पिकामध्ये बदल करायचा तर नेमकं काय करायचं? तर शक्यतो आपण असा प्रयत्न करायचा की कमी खर्चामध्ये, कमी वेळामध्ये एक चांगलं उत्पन्न जे आहे आणि हमखास उत्पन्न मिळणारी शेती जर केली तर ती भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी नक्कीच चांगल्या तऱ्हेने एक फायदेशीर ठरू शकते. तर याविषयीची माहिती घेण्यासाठी आज आपण नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील सोनखाम येथे आलेलो आहोत. सोनखाम येथे मैत्रेय डेव्हलपर्स अँड सँडलवूड फार्मचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील सर यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, कारण की त्यांनी मागील काही 4-5 वर्षापासून सँडलवूड म्हणजे चंदनाची शेती त्यांनी सुरू केलेली आहे. तर याविषयीची संपूर्ण माहिती हे आज आपण संजय सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग. तर शेतकरी मित्रांनो, चंदनाची शेती याविषयी बोलण्यासाठी आज आपल्यासोबत सँडलवूड फार्मचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील सर आज आपल्यासोबत आहेत. तर लागवडीपासून ते उत्पादनापर्यंतची संपूर्ण माहिती जी आहे ती आपण संजय सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी आज आपण काटोल तालुक्यातील सोनखाम येथे आलेलो आहोत. इथे जवळपास 65 एकर शेतामध्ये यांनी चंदनाची शेती केलेली आहे, लागवड केलेली आहे. तर संपूर्ण माहिती जी आहे ती आपण संजय सरांकडून आणि त्यांचे जे अनुभव आहेत की मागील 4-5 वर्षापासून त्यांनी ही जी लागवड केलेली आहे याच्याबद्दलची माहिती त्यांना कुठून मिळाली आहे, ही संपूर्ण माहिती जी आहे ती आपण संजय सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर, चंदनाची शेती म्हणजे ॲक्च्युली जर आपण विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी जर म्हटलं, आणि कसं आहे की एक आधीपासून थोड्या लोकांच्या मनामध्ये एक भीती होती की चंदन, आणि त्यातल्या त्यात आधी कसं की 1962 ते 2002पर्यंत पूर्ण कंट्रोल जे ते गव्हर्नमेंटचं होतं. म्हणजे शेतकरी मालक म्हणून त्यावेळेस नव्हता, आणि त्याच्यामध्ये चोरी जाण्याचं प्रमाण वगैरे हे पण एक भीती शेतकऱ्यांमध्ये राहायची. आणि विदर्भामध्ये त्या दृष्टीने जर विचार केला तर चंदनाची शेती तेवढी प्रचलित नाही किंवा नाही आहे इकडे. तर सुरुवातीला तुम्हाला ही आयडिया कशी सुचली की नाही आपण या शेतीकडे वळायला पाहिजे? मी सुरुवातीला इथं 2014-15ला डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली. बरं. पण चंदन शेतीकरिता मी डेव्हलपमेंट नाही केलेलं होतं. अच्छा. सुरुवातीला मी हे हॉर्टिकल्चर, जसं संत्रा आहे, केळी आहे, तरबूज आहे, अनार आहे, बरं. तर ह्या पिकांकरिता मी डेव्हलपमेंट सुरू केलं होतं. आणि हे डेव्हलपमेंट करताना लोक मला भेटत गेले की तुम्ही हा क्रॉपला, तो क्रॉपला. अशापैकीच एक 2-3 व्यक्ती मला चंदनाबद्दल माहिती सांगायला आले की तुम्ही हे चंदन लावा म्हणून सन्याने. तर मला थोडंसं आश्चर्य वाटलं, जसं सगळ्या लोकांना आश्चर्य वाटते की आपण चंदन एवढ्या मोठ्या याच्यामध्ये कसं लावायचं. 2-4 झाडं लावले की त्याची सिक्युरिटी करणं आपल्याला अवघड असते. बरोबर. पण त्यांनी मला खूप समजून सांगितलं की आम्ही असं व्यवस्थित आम्ही त्याला प्लांटेशन करू, नर्सरी आणू आणि त्याच्या मॅनेजमेंट करू. त्यांनी खूप मला म्हणजे 2-4 दिवस, 8 दिवस खूप समजून सांगितलं. तर मला त्यांच्या गोष्टीवरती थोडासा विश्वास आला की आपण करू शकतो म्हणून. त्याच्यानंतर मी स्वतः मग त्याला अभ्यास करणं सुरू केलं. गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जाणं, तिथनं सर्च केलं आणि अजून कुठं चंदन लागवड झाली आहे ही मी माहिती काढली. अच्छा. हां. बरं, शेतीमध्ये तुम्हाला आधीपासून आवड होती? शेतीमध्ये मला आधीपासून आवड नव्हती, पण माझे वडील, माझी आई आधीपासून शेती करत होते. ही शेती वडिलांच्या हातची घेतलेली शेती आहे आणि मॅनेजमेंट आई बघत होती. आता पण आईच शेती बघते. मी काही इथं शेती मॅनेजमेंट हा 65 एकरचा पट्टा मी बघत नाही, ती माझी आईच बघते ती. तर ज्यावेळेस तुम्ही ठरवलं की हो आपल्याला आता फायनली चंदनाची शेती आपल्याला इथं जवळपास 65 एकरवरती करायची आहे, याच्या संबंधीचा थोडासा एक अनुभव किंवा माहिती वगैरे ती तुम्हाला कुठून आणि कशा प्रकारे मिळाली? त्यांचे ते मला ते जे 2-3 व्यक्ती मिळाले त्यांनी जेव्हा सांगितलं की आपण करू, पण त्यांच्यावरती एकदम मला विश्वास टाकता येत नाही. जसं मी कोणाला सांगितलं की तुम्ही चंदन लावा, तर काही कोणी लावणार नाही, तसंच माझं पण झालं. तर हे महाराष्ट्रामध्ये कुठं लागवड झाली ही शोध घेतला मी. बघितलं 2-3 पट्टे बघितले, तर गोंदियाला पण बघितलं मी. तिथं 2-3 एकरामध्ये लागलं होतं. तिथं मला तितका कॉन्फिडन्स नाही आला. पण जे रजनीगंधा ग्रुप आहे, रजनीगंधा पान मसाला, आणि जे DS ग्रुप आहे, त्यांच्या एक DS ग्रुप म्हणून त्याच्या याच्यामध्ये ते चंदन लागवड केलं, हे मला वेबसाईटवरनी माहिती पडलं. तर मी त्यांचे प्लॉट बघायला खंडव्याला गेलो. म्हणजे इथून 600-700 किलोमीटर खंडव्याला गेलं. तिथं त्यांची 300 एकरला लागवड होती. तर तिथून थोडा कॉन्फिडन्स बिल्ड झाला. त्याच्यानंतर त्यांचेच एक प्लॉट ब्राह्मणवाड्याला आहे,
तिथं 350-400 एकरला त्यांची लागवड आहे. ते पाहिल्यानंतर ते मला कॉन्फिडन्स आलं. मग आल्यानंतर म्हटलं इथं विदर्भाच्या आजूबाजूला होऊ शकते, मग आपल्या इथं पण होऊ शकते. तर त्याच्यानंतर मी पुन्हा अजून अभ्यास करून कमी 6-8 महिने त्या अभ्यासात गेलं. नंतर माहिती पडलं की कर्नाटकला IWST म्हणून इन्स्टिट्यूट आहे, सायन्स इन्स्टिट्यूट आहे. तिथं 5-5, 6-6 दिवसाचे ट्रेनिंग कोर्सेस होतात. मी तिथं गेलो 2015ला आणि तिथून कोर्स करून आलो. कोर्स करून आल्यानंतर मला कॉन्फिडन्स आला की आपण चंदन लागवड करू शकतो. त्यावेळेला सायमल्टेनियसली हे प्लॉटचे डेव्हलपमेंट सुरू होतं. सुरू असताना मग मी आधी संत्रा वगैरे लावला, डाळिंब लावले, केळी वगैरे लावले. सोबत मग एक गाडी मी ट्रायल बेसिकवरती एक 10,000चे रोपं बोलवले. 10,000 रोपं बोलवले कर्नाटकवरनं आणि ती लागवड केली 2016ला. सर्वात महत्त्वाचं की आपल्याकडचा जो वातावरण आहे किंवा वेदर जो आहे, तर कसं की आपण कुठली गोष्ट सुरू करतो त्याच्या आधी अभ्यास हे महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही सांगितलेलं आहे की 5-6 महिने तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. तरी सुरुवातीला असं रिस्क थोडं वाटली तुम्हाला की वातावरण सूट करेल आपल्याकडे नाही करणार? हां, मला रिक्स वाटली की आधी आपल्या इकडे चंदन होणार नाही होणार. तर मी जे हे एक गाडी 10,000 रोपांची एक गाडी बोलवली, तर मी ट्रायल बेसिकवरतीच बोलवली की लावून बघा. आणि जे आता संत्रा वगैरे ते तर होणारच, आपल्याला ते उत्पन्न देणारच. सोबत याला लावलं तर काय होणार, नफा नुकसान काय होणार ते पाहू. 1 वर्ष मला ते चंदनाची ग्रोथ दिसलीच नाही मला. 1 वर्ष 12 महिने मला ते चंदनाची ग्रोथ दिसलीच नाही. ते म्हणजे ते गवत त्याच्यामध्ये ते होतं. पण ते कमीत कमी 18 महिन्यांनी 1.5 वर्षांनी त्याची ग्रोथ मला, मग प्लॉटवरती फिरत असेल त्याची ग्रोथ मला दिसायला लागली. त्याच्यानंतर जो आनंद व्हायला झालाय की आपण म्हणजे ते 10,000 रोपं बोलून तो सक्सेस केला आपण, तो एक आनंद आपल्याला कॉन्फिडन्स बिल्ड झाला. जी गोष्ट विदर्भामध्ये लोकांनी कधी विचार केली नव्हती, तर तो एक मला म्हणजे कॉन्फिडन्स बिल्ड झाला. म्हणजे माझ्या प्लॉटवरती 10,000 झाडं मी जगवले, तो मला खूप आनंद झाला. त्याच्यानंतर पुन्हा मी बेंगलोरला गेलो 2018ला. पुन्हा मी ट्रेनिंग घेतली. पुन्हा तिथल्या सायंटिस्ट लोकांनी मला खूप छान गाईड केलं. काही सायंटिस्ट आपल्या प्लॉटवरती येऊनही गेले आणि ते लोक आपल्याला आता गाईड करत आहेत. ते लोक आपल्याला कन्सल्टन्सी देत आहेत. तर त्याच्यामुळे आज हा इतका मोठा बगीचा फुलला. आज नियर अबाउट 24,000 ते 25,000 झाडं आपल्या प्लॉटला लागवड झालेली आहे. रोपं जी आहेत, म्हणजे जसं आपलं फायनली आपलं झालं की आपल्याला चंदनाची शेती करायची आहे, तर रोपं म्हणजे त्याच्यामध्ये पण क्वालिटी असेल आणि त्याच्यामध्ये चंदनामध्ये जे प्रकार असतात, तर तुम्ही कुठल्या प्रकारची इथे लागवड केलेली आहे आणि रोपं तुम्हाला जे निवड जी करायची, सिलेक्शन जी असतात ते कशा प्रकारे केलं? रोपं सिलेक्ट करताना इथं म्हणजे जे चांगले यांचे जे मदर प्लांट्स असतो तो एक एजेड म्हणजे कमीत कमी 20 वर्षाच्या 25 वर्षाच्या असे मदर प्लांट्स कडनं आपण ते बिया जे कलेक्ट करतो ना, त्याची जे नर्सरी करतात असे ते आम्हाला ते IWST सायंटिस्ट लोकांनी ॲड्रेस दिलं की ह्या लोकांकडनं आपण ते म्हणजे सर्टिफाईड नर्सरी असते ती, त्यांच्याकडनंच आपण परचेस करावं म्हणून सन्याने. अशा लोकांकडनंच आम्ही एक दिंडीगुल म्हणून गाव आहे, तिथून आम्ही परचेस केलं. आम्ही स्वतः जाऊन सन्याने तिथं म्हणजे त्यांची नर्सरी वगैरे बघितली. खूप मोठी नर्सरी करतात ते ना. तिथून आम्ही स्वतः सिलेक्ट करून सन्याने गाडी लोड करून आम्ही नागपूरला बोलवली. वर्षभरामध्ये सर्वात बेस्ट पिरियड असा कुठला असतो की ज्यावेळेस आपल्याला याची लागवड करायची असते? वर्षभरामध्ये सगळ्यात बेस्ट पिरियड म्हणजे पावसाळा. एक जून जुलै सोडलं की जून सोडलं की जुलै महिन्यापासून आपण लागवड करायला सुरुवात करायला पाहिजे. कारण की जे वरच्या पावसाचा जो पाणी असतो तो प्लांट्सकडे खूप हेल्दी असतो. आपण विहिरीमधलं किती पाणी देऊ किंवा नदीतलं पाणी देऊ, पण जो नॅचरल जो वॉटर असतं त्याला ग्रोथ करण्याकरता खूप छान मदत होते त्याला आणि त्याला चांगली ग्रोथ होते. मी प्रत्येक सीजनामध्ये मी केलेलं आहे प्लांटेशन. जून जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये पण केलं आहे, मार्चमध्ये पण केलं आहे. पण जे पावसाळ्यामध्ये जो एक्सपिरियन्स आला मला तो खूप छान आहे. तर बघितलं शेतकरी मित्रांनो, संजय सराकडून आपण जी चंदन लागवड संबंधीची माहिती जी जाणून घेतो आहे आणि प्रत्येक मुद्दा जो आहे इतकं छान ते समजून सांगत आहेत की भविष्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना म्हणजे आतापर्यंत जे पारंपरिक पद्धतीने जी शेती करायची आणि त्यांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये नफा होत नव्हता, पण चंदन लागवडीमुळे कशा प्रकारचे फायदे होतात आणि ती जी टेक्निक आहे, तर यासंबंधीची संपूर्ण माहिती जी आहे ती आपण संजय सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही सर रोपांचं सिलेक्शन आहे यासंबंधीची माहिती तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना दिली. आता महत्त्वाचं आहे की रोपं तर आली आपल्याकडे, पण जमीन कसणं हे महत्त्वाचं आहे, म्हणजे त्याची मशागत करणं हे आवश्यक आहे. तर ती कशा प्रकारे केली आणि खतांचा वापर कुठला केलेला आहे? जमीन मशागत करताना ऑलरेडी मी जमीन मशागत केलेली होती. इथं लेवलिंग केली, इथं स्लोप काढले असं की पाणी इथं कुठं लॉगिंग व्हायला नको पाहिजे म्हणून. आणि हे बेड्स तयार केले आहे, हे जमिनीपासून असे बेड्स तयार केलेले आहे. आणि रोपाचं सिलेक्शन म्हणजे 10 बाय 10वरचं अंतर आम्ही ट्रॅक्टर JCP याची पूर्ण जमीन लेवल केली होती. स्लोप काढला आम्ही पूर्ण
हे जमिनीपासून म्हणजे इथं पाणी कुठं लॉगिंग नको राहायला पाहिजे, म्हणजे झाडाला कसं नुकसान नको व्हायला पाहिजे म्हणून आम्ही असं स्लोप काढलं. म्हणजे पाणी पाऊस आला तर पाणी पूर्ण वाहून ते इकडे ड्रेनेज काढलेलं आहे, तर पाणी पूर्ण वाहून निघतो. आणि रोपं आणल्यानंतर आम्ही ह्या 10x10च्या स्पेस ठेवला आम्ही, म्हणजे एका झाडाला 10 फुटाला अंतर ठेवलं आहे आणि त्याला ड्रिप दिलेलं आहे आम्ही. तर आम्ही ड्रिपने याला पाणी देतोय. आणि खतं कुठले वापरले तुम्ही? खतं आम्ही हे आमच्याकडे हे गाई वगैरे आहेत, तर शेणखत आम्ही वापरलं आहे. त्याच्यानंतर आम्ही हे जीवामृत वापरलं आहे. तर आम्ही रासायनिक खतं टाळून ऑर्गॅनिक याच्यावरतीच आम्ही पूर्ण शेती केली आणि त्याच्या कमी खर्चामध्ये होते. हो, रासायनिक खर्चामध्ये खूप अतोनात खर्च होतो. आम्ही केला आधी डाळिंबाला, संत्र्याला केला, पण त्याच्यानंतर ते आम्ही टोटली बंद केलं. 2016 बंद केलं. आज निवड 4 वर्षापासून आम्ही ऑर्गॅनिक याच्यावरती डिपेंडिंग. आणि मुख्य म्हणजे कसं त्याचा रिझल्ट जो आहे खूप छान आहे. हे जे दिसतंय ते आता हे जे दाखवतात सर दाखवतात ते इथे जे तिचे म्हणजे तो स्टंप बघा, म्हणजे 4 वर्षाच्या झाडाचा इतका म्हणजे छान स्टंप बनलेला आहे. ते जीवामृतने ते आपलं शेणखत वगैरे आहे त्याच्यामुळे इतकं मोठं छान रिझल्ट मिळाला आहे. बरोबर. सर, ही खतांची मात्रा सुरुवातीलाच द्यावी लागते की मग मधामधात पण द्यावं लागतं? नाही, सुरुवातीला आम्ही जेव्हा रोपं लावले त्यावेळेला शेणखत आणि आपला निमकेक आणि आपला फोरेट असं मिक्सर करून सण्याने आधी आम्ही गड्ड्यामध्ये भरून ठेवलं. त्याला आम्ही महिनाभर त्याला तिथं ठेवलं. त्याच्यानंतर रोपं आल्यानंतर ते रोपं त्याच्यामध्ये लावले आणि मग त्याच्यानंतर 6 महिने आम्ही काही दिलं नाही, नुसतं पाण्यावरती होतं. 6 महिन्यानंतर पुन्हा आम्ही मग जीवामृत वगैरे सुरू केलं आणि त्याच्यावरती ते ग्रोथ वाढत गेली. आता सर्वात महत्त्वाचं की आपल्याकडे जी जमीन किंवा आपल्याला चंदनाची रोपं जी लावायची आहेत, तर कशा प्रकारची जमीन हवी? म्हणजे असं पाणी जास्ती पकडणारी हवी की पाण्याचा निचरा होणारी जमीन हवी? नाही, पाणी पकडणारी जमीन नकोच आहे त्याला, आणि निचरा होणारी जमीन पाहिजे. पाणी वाहत गेलं पाहिजे याला, म्हणजे पाणी तिथं साचलेलं नको पाहिजे. साचलेलं असेल तर त्याला रूट्सला ते डॅमेज करतात. म्हणून ते आम्ही आधीच त्याची ते प्रोव्हिजन केली की स्लोप काढून सोडण्याने आम्ही पाऊस किती आला तरी स्लोपमधून पाणी निघून जाते. ते म्हणजे इतर पिकांच्या तुलनेमध्ये जसं पाण्याची आवश्यकता असते, शेतकरी इतर पिकं घेतात तर पाण्याशिवाय त्यांची शेती होऊ शकत नाही. याला फक्त सुरुवातीला एक पाण्याची आवश्यकता आहे, त्याच्यानंतर बाकीच्या वेळेस पाणी जरी नाही मिळालं तरी चालतं. हां, पाणी याला खूप कमी लागते. 4 दिवसामधनं 3 दिवसामधनं एकदा आम्ही त्या ड्रिपनं पाणी देतो आणि अल्टरनेट त्याला आम्ही रोटेशनमध्ये पाणी देत राहतो. आणि अल्टरनेट देत असताना म्हणजे पाणी दिल्यानंतर आम्ही त्याला जीवामृत पण देत राहतो. दर आठवड्याला एका प्लॉटला दर आठवड्याला आम्ही जीवामृत पण देत राहतो. तर एक काम करूया, आपण पाण्याचं व्यवस्थापन जे आहे, तर पंप हाऊस वगैरे जे आहे आपण तिथे जाऊया आणि पूर्ण 65 एकर्सला तुम्ही जे पाण्याचं व्यवस्थापन केलं ते आपण आता बघूया. तर शेतकरी मित्रांनो, संजय सर यांच्याकडून आपण रोपांची निवड, जमिनीची मशागत यासंबंधीची माहिती जाणून घेतलेली आहे. सोबतच पाण्याचं व्यवस्थापन हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर जवळपास 65 एकर शेतामध्ये सरांनी पाण्याचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर, पाण्याच्या व्यवस्थापनासंबंधी थोडीशी माहिती तुम्ही द्या. हां, पाण्याच्या व्यवस्थापनमध्ये ज्यावेळेला आम्ही डेव्हलपमेंट सुरू केलं त्यावेळेला आम्ही 4 बोर पण तयार केले. 600 फुटला असे 4 बोर केले. त्याच्यापैकी 2 बोरमध्ये खूप भरपूर पाणी आहे. त्या 2 बोरमधनं पाणी येतं आणि बाजूला नदी आहे, तिन्ही काठांनी नदी लागून आहे. प्लॉटच्या बाजूला. तर 8 ते 9 महिने त्या नदीतलं पाणी आम्हाला पुरतं, नाही का. चंद्रभागा नदी इथं वाहते बाजूला, तिथनं आम्ही पाणी लिफ्ट करतो आणि बाजूला टँक आहे तिथं स्टोरेज करतो आणि तिथं स्टोरेज करून सण्याने मग हा सिस्टम आहे. तर ह्या सिस्टमनी कसं होतं की सगळ्या प्लॉटमध्ये ॲटोमॅटिक आम्ही 1 महिन्याचं प्रोग्रामिंग लावलं आहे. तर त्या प्रोग्रामिंगनुसार ॲटोमॅटिकली त्या प्लॉटला पाणी जाते. इथं पूर्ण सिस्टमॅटिक केलेलं आहे. हे इस्रायल टेक्नॉलॉजी आहे. आणि 1 महिन्याचा प्रोग्रामिंग असल्यामुळे काही जास्त लक्ष देता येत नाही इकडे. एक माणूस प्रोग्रामिंग सेट केला की त्याच्याने होते. हे जे 3 हे लागलेले आहे त्याच्यामध्ये हे फिल्टर पंप आहेत, नाही का. त्याच्यातून पाणी त्या टँकमधून पाणी येतो आणि इथून फिल्टर होऊन सगळ्यांनी पाणी शेतामध्ये जातो. हां. आणि तुम्ही जे उल्लेख केला होता की मग जीवामृत वगैरे आपण जे दिले जातं पाण्याच्या थ्रूच आपण पाठवतो ना? हां, पाण्याच्या थ्रूच पाठवतो. ते ही जीवामृत करण्याची आधीची ही टँक आहे. ही आम्ही टँक बनवून घेतलेली आहे. औरंगाबादवरनं टँक आणली आहे. याच्यामध्ये गोमूत्र, शेणखत, बेसन, माती असं पूर्ण मिक्सर करतो आणि त्याला कमीत कमी 8 दिवस आम्ही त्याला ठेवतो. त्याला तो त्याचा तयार होतो. त्याला दर दिवशी 5 मिनटं त्याला थोडंसं फिरवावं लागते. ती मशीन आहे, त्याला बटन चालू केली की ते फिरते ती नाही. दररोज 8 दिवसानंतर तयार झाल्यानंतर पहिला स्लॉट आम्ही ह्याच्याने सोडतो की इथून घेऊन सगळ्यांनी मग आम्ही ह्याच्यामध्ये घेतो, ह्या टँकमध्ये घेतो. ह्या टँकमध्ये सगळे फुल झाले ह्या टँकमधून मग ह्या मशिनरीजने सगळ्या प्लॉटला डिस्ट्रीब्यूट होतं.
तर इथून जीवामृत तयार करायला कमीत कमी 8 दिवस लागतात आम्हाला. जीवामृतचा मुख्य उद्देश काय जसं कीडवर रोग वगैरे नाही लागले पाहिजे, झाडांची ग्रोथ चांगली व्हायला पाहिजे. हां, झाडांची ग्रोथ छान होते आणि जमिनीची पोत सुधारते. जी जमिनीची जे पोत म्हणतात, जी क्वालिटी म्हणतात, ती क्वालिटी एकदम छान व्यवस्थित होते आणि झाडाला बूस्ट मिळतो तो. त्यांच्या मुळांना, झाडांना म्हणजे खूप बूस्ट मिळतो आणि चांगली ग्रोथ होते ती. एकंदरीत सुरुवातीचं म्हणजे किती वर्षापर्यंत आपल्याला झाडाला रेग्युलर पाणी द्यावं लागतं? सुरुवातीला हे कमीत कमी 6 ते 7 वर्ष आम्ही झाडाला पाणी द्यायला लागते. 7व्या वर्षी झाडाला पाणी एकदम बंद करावं लागते. हां, 7व्या वर्षानंतर पाणी त्याला द्या नाही. जे पावसाळ्याचे जो पाणी राहील, जो वरच्या पाणी राहील, त्या पाण्यावरच ते झाडं जगतात ते. सर, याच्यामध्ये आम्ही अजून एक ऐकलेलं आहे की ज्यावेळेस आपण याची रोपं जी लावतो चंदनाची, तर त्याच्यासोबत त्याला वाढीसाठी म्हणून एक होस्ट प्लॅन्टसुद्धा लावावं लागतं. तर ते कशासाठी, म्हणजे त्याचा मुख्य उद्देश काय आहे आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे प्लांट्स जे तुम्ही इथे लावलेले आहात? चंदन जो आहे ते मूळतः परजीवी प्लांट आहे. बरं. म्हणजे ते दुसऱ्या प्लांटकडनं ते न्यूट्रिशन घेतात. अन्नद्रव्य. स्वतः ते अन्नद्रव्य तयार करत नाही. त्याच्यामुळं त्या चंदनाला कोणता ना कोणता होस्ट लागतो. तर माझ्याकडे कसं आहे की हा संत्र्याचा प्लॉट आहे. तर मी आधी संत्रा लागलेलाच होता. तर मी संत्र्याच्या 2 म्हणजे 15 बाय 15 वरती अंतर होता. तर त्या 2 झाडाच्या अंतरामध्ये मी चंदन टाकलं आहे. बरं. तर तो परजीवी असल्यामुळे तो कसा आहे की तो त्या दुसऱ्या झाडाकडनं अन्नद्रव्य ओढून घेतो. तर ह्या प्लॉटमध्ये तुम्ही बघाल की ग्रोथ जी आहे संत्र्यासोबत, जी चंदनाची ग्रोथ आहे खूप छान आहे. थोडा संत्रा कमी दिसतो आणि चंदन खूप व्यवस्थित वाढलेला दिसतो. बरोबर. हा. तर अशा संत्र्यासोबत अजून कुठले कुठले याची तुम्ही लागवड केली? मी 4 प्रकारच्या याच्यामध्ये लागवड केलेली आहे. जसं हे संत्र्यामध्ये केली आहे, दुसरा मी डाळिंबामध्ये केलेली आहे. मी डाळिंबाचा प्लॉट दाखवणार. त्याच्यानंतर आम्ही मिल्याड उभी आहे, ज्याला मराठीमध्ये मालाभरनिम म्हणतात, ते घेतले आहे. आणि आता सध्या आम्ही पुन्हा सीताफळमध्ये पण घेतलेलं आहे. असं 4 प्रकारच्या होस्ट आम्ही त्याला दिलेलं आहे. सर, तुम्ही चंदनासोबत मिल्याड उभ्याची सुद्धा लागवड केलेली आहे, तर नेमकं त्याचा उद्देश आणि फायदे काय आहे? हां, चंदनासोबत मिल्याड उभ्या लावण्याचा फायदा हे आहे की चंदनाला होस्ट पाहिजे ते आधी सांगितलं. तर ह्या प्लॉटमध्ये आम्ही मिल्याड उभ्या घेतलेला आहे. तर चंदनाला तो सपोर्ट पण करतो. आणि मिल्याड उभ्याच्या क्रॉप दर 6 वर्षांनी, म्हणजे पहिला क्रॉप 6 वर्षांनी येतो, दुसरा क्रॉप 9 वर्षांनी येतो, तिसरा क्रॉप 12 वर्षांनी येतो. म्हणजे एका झाडापासून 3 उत्पादन मिळतं. हा, एका झाडापासून 3दा उत्पन्न मिळतो. तर तो एक आम्हाला फायदा आहे की त्याचा अर्निंग आम्हाला मिळतो. आणि जोपर्यंत चंदन हार्वेस्टिंग होईल तोपर्यंत मिल्याड उभ्याच्या पण आम्हाला इंटरक्रॉप म्हणून हार्वेस्टिंग मिळत आहे, तिसऱ्या क्रॉपमध्ये मिळत राहील ते. तर बघितलं शेतकरी मित्रांनो, संजय सरांकडून आपण चंदनाची शेती यासंबंधीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. म्हणजे रोपांची निवड, जमिनीची मशागत, खतांचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन, त्याच्यानंतर त्याची काळजी कशी घ्यायची याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे संजय सरांनी आपल्याला दिलेली आहे. तरी आपण एक एव्हरेज जर बघितला की एका झाडामधून जितका गाभा आपल्याला मिळतो आणि आपण मार्केटमध्ये विक्री करतो, तर एक झाड जवळ अंदाजून किती पैसे देऊ शकतो? एक झाड अंदाजन कमीत कमी, म्हणजे माझे जे प्रिडिक्शन आहे, सध्याचा जो रेट आहे, म्हणजे KSDLची जी कंपनी आहे, गव्हर्नमेंट कंपनी आहे, ती ह्या वर्षीच्या रेट त्यांनी 12,800 रुपये रेट. 12,800 रुपये किलो. बरं. एका गाभ्याला. तर एका झाडापासून असं कमीत कमी 12 वर्षाला आपण पकडलं तर 20 ते 25 किलो गाभा मिळतो त्याला. तर 12,000च्या हिशोबाने आपण केलं तर ते 2.5 ते 3 लाख रुपये एका झाडाला किंमत मिळतो त्याला. आणि याच्यामध्ये जसं एक म्हणतात की जसं चंदनाची चोरी होते, तर सिक्युरिटीच्या दृष्टीने आपण कशा तऱ्हेने त्याचा उपाययोजना वगैरे करायला पाहिजे? हां, चंदनाची म्हणजे सगळ्यात मोठा खर्च तर सिक्युरिटीवरतीच आहे. तर आम्ही इथं आता सध्या तर सिक्युरिटीची गरज नाही. बरोबर. पण 7व्या वर्षापासून ज्यावेळेला तो चंदन गाभा तयार होणं सुरू होतं त्यावेळेलापासून त्याची सिक्युरिटी पण पळावं लागेल. त्याच्यामध्ये डॉग सिक्युरिटी आहे, त्याच्यामध्ये फेन्सिंग आहे, बांबू फेन्सिंग आहे, करोन फेन्सिंग आहे, हे नॅचरल फेन्सिंग झाले. सोबत तुम्हाला गनमॅन पण ठेवावं लागतात. इतका मोठा 65 एकरचा पट्टा आहे, तर कमीत कमी 2 गनमॅनची सिक्युरिटी तुम्हाला, 2 किंवा 3 गनमॅनची सिक्युरिटी तुम्हाला ठेवावं लागेल. म्हणजे ते सिक्युरिटी होते. असं खूप काही काळजी करण्यालायक नाही की सिक्युरिटी मिळत नाही काय, हे नाही काय. आपल्याला उभं राहून सिक्युरिटी करायची नाही. ते गनमॅन मिळतात, त्यांना पगारी माणसं राहतात, एजन्सी ते प्रोव्हाइड करतात. आणि सुरुवातीचं कसं की 6-7 वर्षापर्यंत थोडीशी काळजी घ्यायची आहे, त्याच्यानंतर मग 12 वर्ष म्हणा किंवा 15 वर्ष म्हणा, तेवढं काही लक्ष द्यायची गरज नाही. मग प्लॉटमध्ये तितकं लक्ष नाही, तो लक्ष नुसतं सिक्युरिटीवर. म्हणजे नुकसानाची पातळी तशी काही नसते की झाड नुकसान किंवा अजून काही असं काही झालेलं आहे. बरं. 7 वर्षापासून तुमचे झाड जगले की मग तो म्हणजे स्वतः जगतो मग. बरोबर. आता त्याच्यानंतर आपल्याकडे जसं आता 1 एकरमध्ये सपोज आपण पकडूया, जनरली किती झाडं येतात त्याच्यामध्ये? 1 एकरमध्ये आम्ही 10 बाय 10ची स्पेसिंग लावली तर 420-425 झाडं येतात. अच्छा. आम्ही ॲव्हरेज 400 झाडं पकडले. 1 एकरला 400 झाडं आम्ही हिशोब पकडतो त्याला.
तरी मग जसं तुम्ही सांगितलं की एकरी सपोज आपण जर पकडलं 400 झाडं तुम्ही जसं बसतं म्हणता, एक 12 ते 15 वर्षाचा जो पिरियड असतो, आपण जे इन्व्हेस्टमेंट केलं तर एक अंदाजानं आपल्याला किती त्याच्यामधून प्रॉफिट मिळू शकतं? आता समजा मी विचार केला की मी एखादा प्लॉट मी आता 10 वर्षामध्ये काही एखादा प्लॉट हार्वेस्ट केला तर त्याला एका प्लॉटला कमीत कमी 6 ते 8 करोड रुपये एकरी उत्पन्न मिळू शकतो, बरं. एका एकराची गोष्ट. बरोबर. किंवा मी 12व्या वर्षी मी विचार केला की 12व्या वर्षी मी दुसरा प्लॉट मी हे करतो काढतोय. तर त्याला 10 ते 12 कोटी मिळू शकतात. अच्छा. किंवा मी 15व्या वर्षी म्हटलं एखादा प्लॉट मी हे करतो बरोबर. त्यावेळेला 12 ते 15 कोटी आपल्याला मिळू शकतात. बरोबर. म्हणजे एकरी उत्पन्न म्हणजे ह्यूज उत्पन्न हो, आहे. हो. लोकांना कसं आहे की मी हे आकडे सांगतो तर हां. लोकांना म्हणजे थोडंसं विश्वास बसत नाही. विश्वास बसत नाही. हां. पण तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती गेले आणि Correct. एका झाडाची किंमत वगैरे काढली हां. तर तुम्हाला लक्षात येते की बरोबर. बाई, इतकं उत्पन्न मिळू शकते हां म्हणून हां हां तुम्ही. बरोबर. नाही आता सध्या आता मागच्या महिन्यामध्ये एक झाड हां. कर्नाटकला एक झाड चित्तूर म्हणून गाव आहे तिथं बरं. तर ते वेबसाईटवरती त्यांचे ते हे आले होते. हां हां. एक झाड 68 लाख रुपयाला विकलं. बापरे. त्याची एज होती 24 वर्ष अच्छा. त्या झाडाची. 68 लाखाला नुसतं एक एक झाड. झाड. बरोबर. म्हणजे त्याला गाभा किती असेल तर तुम्ही अंदाज करू बरोबर शकता. बरोबर. शेतकऱ्यांची जी मानसिकता आहे म्हणजे जसं आधी एक म्हटलं जायचं की 1962 ते 2002 पर्यंत जसे शासनाचे बरेचसे असे नियम होते की शेतकरी आपल्या शेतामध्ये झाडं तर लावत होता पण ते कंट्रोलिंग त्याचं नव्हतं. हे सगळं शासनाच्या माध्यमातून सगळं हे करावे लागत होते. आता त्याच्यामध्ये काय फरक चेंज झालेला आहे आणि आता शेतकरी मोकळ्यापणाने आपल्या शेतामध्ये म्हणा किंवा बांधावरती वगैरे म्हणा चंदनाची लागवड करू शकतो. हां आता बिलकुल म्हणजे 2008 ते 2012पर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंटने रिलीज केलं की तुमच्या शेतामध्ये चंदनाचं झाड असेल तर तो शेतमालकाचं झाड. बरोबर. आधी तसं नव्हतं. बरोबर. ते परमिशन म्हणजे विदाऊट परमिशन गव्हर्नमेंट काढून त्यांनी आपल्या करू शकतो. अंडरमध्ये घेत होते त्याच्या काही मोबदला देऊन. बरोबर. पण आता तुमच्या बांध्यावरती समजा 2, 4, 5 झाडं असली तुमच्या त्या 7-12वरती नोंद असली की अच्छा. हे चंदनाची झाडं तुमच्या शेतातले आहेत बरोबर. तर तुम्ही त्याला ते विकू शकता तुम्ही. शकता. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा काही हिस्सा नाही. खाली एक जसं आपण सागवानची परमिशन घेतो त्या परमिशन तुम्ही काढू शकता. बरोबर. चंदन गाभ्याच्या खूप सारे युजेस आहेत. मेडिसिन्समध्ये युजेस आहेत, परफ्यूममध्ये युजेस आहेत. मी तुमच्या खूप मोठा कंझ्युमर तर तुमचा तो रजनीगंधा मसालावाला आहे बरोबर. की तो पण यूज करतो. हां. त्याच्या अँटी एजिंगमध्ये यूज होतो, कॉस्मेटिकमध्ये यूज होतो. म्हणजे इतका यूज आहे की सध्याच्या काळामध्ये भारताला जितका शँडलवूड ऑइल पाहिजे बरं. तितका 5%ला मिळत अच्छा नाही. म्हणजे मागणी जास्त आणि हां, पुरवठा मागणी- कमी आहे. पुरवठा खूपच कमी आहे. हां तर जसं आता मी जे म्हटलं की आता जसं माझ्याकडे पैसा आहे मला शेतीमध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे पण नेमकं काय करायचं हे मला माहिती नाही तर त्याच्या 10 पटीने आपल्याला याच्यामध्ये पैसा मिळतो. पैसा मिळतो. तर याच्यासाठी सपोज म्हणजे कोणाला असं इन्व्हेस्ट जर करायचं असेल तर काय तुम्ही सजेस्ट करा? तर याच्यामध्ये कसं आहे की म्हणजे हे करताना मी कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं एका एकरामध्ये किती 10 करोड 12 करोड बरोबर. रुपये होऊ शकतात. आता माझ्या 65 एकरचाच प्लॉट आहे. हा कमी 700-800 करोडचा प्लॉट होईल नाही का. बरोबर. शेवटी पैसा करायचा काय. हो. तर माझा उद्देश असा आहे की लोकांना आपण कसं अच्छा. जुळवायचं. ज्यांच्याकडे शेती आहे ते पण आपल्यासोबत जुळू शकतात. बरोबर. त्यांना कन्सल्टन्सी देऊ, हां. त्यांना आम्ही टेक्निक सांगू, त्यांना आम्ही रोपं देऊ, बरं. तर त्यांची आम्ही मॅनेजमेंट करू बरं. नाही काय. आणि साधारण माणसाचं समजा तुमच्याकडे शेती नाही आहे पण तुम्हाला पण इच्छा शेतीची आहे. आवड आहे, हां. इच्छा आहे की भाई मी 1 एकर 2 एकर शेती घ्यावं नाही, मी स्वतः शेती करावं नाही, काहीतरी लागवड व्हायला पाहिजे. तर अशा लोकांना पण मी म्हणजे मदत करत आहे की भाई तुम्ही या, बरं. शेती घ्या, बरं. आम्ही रोपं लावू, हां. आम्ही मॅनेजमेंट करू, बरं. आम्ही त्याची सिक्युरिटी करू, हां. आम्ही मार्केटिंग करू त्याची. बरं. आणि शेवटी 10-12 वर्षानंतर 15 वर्षानंतर जो इन्कम येईल हां. तो 50-50 करू. बरं. जमीन तुमची आहे, हां हां आम्ही खाली बटाईदार आहोत. बरोबर. तुमची जमीन आम्ही कसून राहिलो करेक्ट करेक्ट करेक्ट. नाही हां. का. शेती त्यांची आहे, हां आम्ही Maintenance सगळं मेंटेनन्स सिक्युरिटी वगैरे मार्केटिंग सगळं आम्ही करतो, बरोबर. लागवड आम्ही करतो. बरोबर. आणि ते लोक येतात तिथं आणि ते बघतात, हां. खूप हॅपी आहेत ते लोक Correct, correct. की भाई ज्या जागेवरती काही होत नाही होऊ शकत हां. होतं आणि आम्ही कधी विचार नाही केला होता बरोबर. की आम्ही शेती करू. बरोबर. तर आमच्या शेतीवरती म्हणजे इथं चंदनबागनी सगळं उगवलं हां हां म्हणजे खूप खुश राहतात. नाही येतात आठवड्यातून 10 दिवसातून 15 दिवसातून महिन्याभरातून लोक येत राहतात, मी बघत राहतात कसं काम सुरू आहे काय सुरू चंदन नाही. शे- तुम्ही शेतामध्ये. येऊन नाही 1 एकर 2 एकर किती जागा तुम्ही घ्या हां हां आणि आम्ही त्याला लागवड करून देऊ. बरं. आम्ही वॉटर मॅनेजमेंट आहे, सगळं मॅनेजमेंट आहे, सिक्युरिटी आहे, आम्ही करू. बरं. शेवटी जो उत्पन्न होईल हां हां तो 50-50 आणि करू. सर्वात महत्त्वाचं सगळं पारदर्शक आहे. सगळं पारदर्शक आहे. तर बघितलं शेतकरी मित्रांनो, संजय सरांकडून आपण चंदनाच्या शेतीसंबंधित माहिती जाणून घेतलेली आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एक नाविन्यपूर्ण एक गोष्ट अशी सांगितलेली आहे
की जे लोक म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे पण त्यांना कळत नाही की आपण कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आणि लोकांचं कसं असतं की ज्यावेळेस मी इन्व्हेस्टमेंट करतो, बँकेमध्ये टाकतोय किंवा दुसऱ्या बिझनेसमध्ये आपण पैसा लावतो, तर आपली इच्छा असते की चांगलं रिटर्न त्याच्यामध्ये मिळायला पाहिजे. पण सरांनी जे सांगितलं की 10 ते 12 वर्षामध्ये तुम्हाला कितीतरी पटीने, म्हणजे समजा तुम्ही लाख रुपये जर लावले तर तुम्हाला करोडोमध्ये त्याचं आउटपुट तुम्हाला मिळेल. यासंबंधीची माहिती जी आहे चंदन शेती संबंधी सरांनी आपल्याला दिलेली आहे. आणि भविष्यातल्या त्यांची जी योजना आहे, सर आता हे 2 प्लॉट तर तुमचे आहेत, मरसूर आणि कोंडाळीचं आहे. भविष्यातल्या अजून तुमच्या मोठ्या काय योजना आहेत? भविष्यात माझा असं विचार आहे की मी कमीत कमी 1000 विदर्भामध्ये 1000 बरं. एकरामध्ये आपण प्लांटेशन करायला पाहिजे. हां हां लोकांना समृद्ध केलं पाहिजे. हां म्हणजे त्याच्यासोबत शेती पण ते करू शकतात आणि आपल्या समाजाला म्हणजे एक ग्रीन एन्व्हायरमेंट बरोबर. द्यायचं आहे. वातावरण- तो वातावरण देता येतं हां. त्यांना. नाही काय समाजाचे काही घेणं देणं येतात, आपण काहीतरी देऊ शकतो आपण. बरोबर बरोबर. नाही का? हां हां. आता सर्वात महत्त्वाचं की आता इतका मोठा व्याप आहे तुमच्या मागे, तुमचे इतर बिझनेस वगैरे सुद्धा आहे, घरच्या लोकांची कशी मदत होईल तुम्हाला? ह्या प्लॉटला तर घरच्या लोकांची मदत म्हणजे आता माझ्या मिसेसच्या म्हणायचं तर ती पूर्ण घर ती सांभाळते. बरोबर. नाही काय मुलींचं सांभाळ ती करते. हं. मला घरची टेन्शन नाही की हां. घरी काय होणार काय नाही, ते Correct. सगळं घरचं मॅनेजमेंट ती बघते. बरोबर. नाही काय. हा प्लॉट सांभाळण्याकरता माझी आई पूर्ण हा प्लॉट सांभाळते. ह्या 65 एकरात माझ्या काही इंटरफेअर नाही की बरं. बाई कोण काय करते, काम काय करते, सगळं आईचं हे आहे. अच्छा. सोबतच माझी मुलगी पण आहे की हां. ती बिपाशा आहे, ती वर्ष 1.5 वर्षापासून माझ्यासोबत आहे. बरं. तर ती पण ह्या मॅनेजमेंटमध्ये आली हां, हां. आहे. MBA केली आहे तिने. तर अच्छा. हां, इंटेरियर पण केलेलं आहे तिने. बरोबर. तर ती पण आता माझ्यासोबत वर्किंग पार्टनर आहे ती. बरोबर. म्हणजे कंपनीमध्ये डायरेक्टर आहे ती. बरोबर. आणि आता घरूनच ती अनुभव बघते, मिळतात. घरूनच अनुभव मिळत हां आहे ती. हां. म्हणजे याच्यामध्ये आपण असं म्हणूया की जनरली आम्ही जसं बऱ्याचशा ठिकाणी शूटिंग वगैरे केलेली आहे, शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, तर बरेचदा असं होतं की शेतकऱ्यांची मुलंसुद्धा शेतीकडे वळत नाही. हो हो. म्हणजे इतरांचा तर सोडा, पण ते शेतकऱ्यांची मुलंसुद्धा शेतीकडे जात नाही. तर तो एक चांगला आदर्श जे आहे तुमच्या माध्यमातून, तुमच्या मुलींच्या माध्यमातून मिळत आहे. ज्यांचं एवढं शिक्षण झालं की त्यांना बाहेर पण चांगली नोकरी मिळू शकते, पण ते न करता त्यांनी तुमच्या या प्रोजेक्टमध्ये त्यांनी इन्व्हॉल्वमेंट हे केलेलं आहे. आणि एक चांगला हातभार. आणि याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला पण थोडंसं एक रिलॅक्स होतं की नाही बा, आपण जर दुसऱ्या कामात बिझी जर असतो तर घरी कोणीतरी आहे सांभाळायसाठी. तर शेतकरी मित्रांनो, संजय पाटील सरांकडून आपण चंदनाची शेती, लागवड, त्याचे फायदे, म्हणजे आपल्या आर्थिक उन्नतीमध्ये कशा प्रकारचा चांगला फायदा होऊ शकतो यासंबंधीची संपूर्ण माहिती जी आहे संजय सरांकडून आपण जाणून घेतलेलं आहे. ज्या लोकांना यासंबंधीची अजून जर माहिती असेल तर त्यांनी प्रत्यक्षात संजय सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय, डिटेल्स माहिती जाणून घेऊ शकताय. आणि त्यांनी जसं सांगितलं की आज सोनखामला त्यांचं 65 एकर जे आहे त्यांच्यामध्ये त्यांनी चंदनाची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे. आम्ही प्रत्यक्षात इथून येऊन बघितलेलं आहे आणि यांचा जो प्लॉट आहे खरोखर तो पाहण्यालायक आहे. आणि आता इथे जे झाडं आहेत सर, हे किती वर्षाचे आहेत आपल्याकडे? ही काही झाडं 4 वर्षाची आहेत, हां. काही झाडं 3 वर्षाची आहेत, बरं. काही झाडं 2 वर्षाची आहेत, बरं. काही झाडं आता 1 वर्षाची पण आहेत. अच्छा. म्हणजे जिथं जसे जसे प्लॉट खाली मिळेल तसं तसं आपण आम्ही लागवड लावतो. करत गेलो. बरोबर. हां, हां. तर 1 वर्षापासून ते 4 वर्षापर्यंतची जी झाडं आहेत आणि त्यांचं ग्रोथ जर खरोखर बघितलं तर नक्कीच तुम्ही समजा इथे जाऊन जर येऊन बघितलं तर तुम्हाला कळेल की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं चिटिंग नाही किंवा कुठलंच हे नाही आहे. आणि तुम्ही डोळे बंद करून सुद्धा तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि येत्या 10-12 वर्षामध्ये तुम्ही कल्पनासुद्धा केली नसेल एवढं प्रॉफिट जो आहे तुम्हाला चंदनाच्या शेतीमधून नक्कीच मिळू शकतं. तर माझी विनंती आहे, जो युवा वर्ग आहे, यूथ आहे किंवा महिला वर्ग जो आहे, तर माझी विनंती आहे की तुम्ही शेतीकडे स्वतः, म्हणजे तुमच्याकडे जर शेती आहे तर तुम्ही स्वतःहून लक्ष द्या. आजकाल तर असं झालेलं आहे की बरेचदा ज्यांना शेतीमध्ये आवड आहे पण त्यांच्याकडे शेती नाही तर ते लीजवरती किंवा दुसऱ्याकडे जाऊन ते शेती घेत असतात आणि ते शेती करतात. मग तुमच्याकडे जर शेती असेल तर तुम्ही प्रत्यक्षात त्याच्याकडे का लक्ष देत नाही? पगाराच्या मागे न लागता किंवा मोठ्या कंपनीच्या मागे न जाता, शहराकडे न जाता तुम्ही स्वतःच्या शेतीकडे लक्ष द्या. आज आपण बिपाशाजी यांचा अनुभव जाणून घेतलेला आहे, निर्मलाजी यांचासुद्धा अनुभव जाणून घेतलेला आहे. आधुनिक पद्धतीने तुम्ही शेती करा आणि तुम्ही स्वतःची आर्थिक उन्नती, आणि स्वतःचीच नाही तर तुमच्या माध्यमातून तुम्ही 4 लोकांनासुद्धा रोजगार देऊ शकता. त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या परिसरातील, तुमच्या गावातील जे इतर लोक जे आहेत त्यांनासुद्धा तुम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना एक अर्थार्जन करण्याचं एक चांगली संधी तुम्ही उपलब्ध करून देत आहे. तर शेती ही भविष्यामध्ये नक्कीच फायद्याची आहे. शेतीमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. तुम्हाला फक्त आवड कशाची आहे याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. मग तुम्ही फळभाजी असो, भाजीपाला लागवड असो, फुलशेती असो, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय किंवा इतर कुठल्या पण जे असो, तर आज तुम्ही शहराच्या मागे न जाता, मोठ्या कंपनीच्या मागे न जाता, विदेशात न जाता, तोच जो तुमचा टॅलेंट आहे तो तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरा. तुम्ही तुमच्या आईवडिलांना मदत करा. आणि आता आपण जे बघितलेलं आहे की बिपाशाजी किंवा निर्मलाजी यांनी ज्या प्रकारे संजयजींना हेल्प केलेली आहे, त्यांना जसं सहकार्य केलेलं आहे की त्या माध्यमातून आज संजयजींनी पूर्ण जिम्मेदारी जी आहे, जवळपास त्यांच्याकडे जे चंदनाची शेती आहे, जवळपास सोनखामला आहे किंवा मार्कसूरला आहे किंवा कोंडाळीलासुद्धा त्यांचं जे फॉर्म आहे, तर त्याचं पूर्णपणे देखभाल जी आहे ती निर्मलाजी आणि बिपाशाजी करत आहेत. तर त्यांच्यावरून किंवा त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्हीसुद्धा चंदनाच्या शेतीकडे वळा किंवा इतर कुठली पण जी शेती असेल त्याच्याकडे नक्कीच वळा. आणि भविष्यामध्ये तुम्हाला याच्या त्याच्या अंडरमध्ये काम न करता तुम्ही प्रत्यक्षामध्ये जर आपल्या शेतीकडे जर लक्ष जर दिलं तर नक्कीच तुमचं भविष्य जो आहे नक्कीच तुमचं उज्ज्वल राहील.